आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आलं। यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावुक झाले। या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीची मिरवणूक काढली। तसंच महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आल्या। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे। याच दरम्यान आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महादेवी हत्तीणी संदर्भात मोठी हालचाल सुरू झाल्याचे दिसतंय। वनतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना होणार आहेत। विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणीला जाणार असून यावेळी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत। त्यामुळे महादेवी हत्तीणी पुन्हा नांदणीला येणार की नाही याबाबत चर्चा रंगलेली आहे। महादेव हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत। 1 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंतच ही स्वाक्षरी मोहीम सुरू राहणार आहे। नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सर्व फॉर्मचे शनिवारी सकाळी 10 वाजता नांदणी इथं पूजन होईल। शनिवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे हे सर्व फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी पोस्ट करत दिलेली आहे।